मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कोकण आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण डायरी. कोकण डायरी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक आणि शेअर करा. पनवेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची धूम. कॉलिटास गार्डन जयंती उत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती. पनवेल तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्वत्र कार्यक्रमाची अक्षरशः धूम होती. कोपरोली येथील कॉलिटास गार्डन गृहसंस्था इथं आमदार प्रशांत ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर नवीन पनवेलच्या AK सलून येथील आस्थापनांकडून जयंती उत्सवाचा नवा पायंडा पाडण्यात आला. कॉलिटास गार्डन इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं उपस्थित आमदार प्रशांत ठाकूर यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. चेअरमन सय्यद अकबर आणि उपस्थितांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. सोसायटीमधील सेक्रेटरी विश्वास किंद्रे, खजिनदार गजानन चनाळे, मारुती मरळ, तृप्ती कोकाटे, शरद अंगरख, नितीन गंधाले तसंच सर्व कार्यकारिणी सदस्य आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार साहेबांसमोर सोसायटीच्या पाण्याची समस्या यावेळेस मांडण्यात आली आणि त्यावर त्यांनी उत्तम मार्गदर्शन करून पूर्णतः सहकार्य करण्याचं जाहीर आश्वासन दिलं. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा जय असो. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. आज बाबासाहेबांची 131वी जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं आपल्या कॉलिटास गार्डन या सोसायटीमध्ये आपण अतिशय जल्लोषामध्ये हा कार्यक्रम साजरा करताय. सगळ्यात आधी आपण सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या कडून आपल्या महाराष्ट्रात देशात आज साजरे केले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी आपण साजरी करतोय. 131वी जयंती त्यांची आली आहे. आज ज्या पद्धतीने ती राज्यात देशात जगात साजरी होते ती पाहता बाबासाहेब यांना महामानव का म्हणतो, भारतरत्न किताब त्याला का दिला गेला, त्याची काही वेगळी कारणं देण्याची कोणाला आवश्यकता नाही. बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिभा होती ती प्रतिभा पाहून आज भल्या भले परदेशातली लोक थक्क झालेली आहेत आणि त्यांच्या विद्वत्तेमुळे आज आपल्या देशाला घटना मिळाली. त्या घटनेच्या आधारे आपला देश चालतोय. त्या बाबासाहेबांना आपण सन्मानित करून बाबासाहेबांची आठवण ठेवून आपण खरं तर या एका अर्थाने धन्य होतो. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या बद्दल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचं सोसायटीचं मी मनापासून अभिनंदन करतो. एका अर्थानं जी आमची इथं बसलेली छोटी छोटी लहान मुलं आहेत ती पुढची पिढी आहे. या पुढच्या पिढीपुढे आम्ही काय आदर्श ठेवणार आहोत. आमच्या सोसायटीनं काय केलं तर आम्ही महापुरुषांची जयंती साजरी केली. जेवढ्यापुरतं ते नाही आहे तर आमच्या सोसायटीनं त्या महापुरुषांचा आठवणीचा ठेवा, त्यांच्या आदर्शाचा ठेवा पुढच्या पिढीपुढे ठेवण्याचं काम केलं हे आपल्याला आज अभिमानाने सांगता येणार. एकीकडे पनवेल आणि उरण तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकास होतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट येत आहे आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात पनवेल तालुक्याची लोकसंख्या देखील वाढते. असे मोठे मोठे प्रकल्प ज्या वेळेला येतात एखाद्या परिसरामध्ये त्या परिसराला देखील त्याचा आनंद होतो. खरं तर आपला प्रकल्प या दुर्दैवानं मला याच्या आधी कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या प्रकल्पामध्ये याची संधी मिळाली नाही. पण पाण्याची जी समस्या आपल्याला अध्यक्षांनी सांगितली चेअरमननी, ती समस्या आपल्या परिसरामध्ये काही अंशी समान आहे. कारण झालं याचं की जेव्हा या सोसायट्या बनतात त्या बनत असताना ज्या वेळेला त्यांना ऑक्युपन्सी सर्टिफिकेट द्यायचं असतं
म्हणजे राहण्यायोग्य इमारत असल्याचा दाखला. कारण त्याचं विचारलं जातं लाईट कुठून घेणार, ते म्हणणार अमुक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवतोय त्याच्यावर लाईट. पाणी कुठून घेणार, आम्ही बोर मारणार, त्या बोरीला पाणी लागणार आहे, त्याच्यावर आमचं पाण्याचे समाधान होईल. बिल्डर नेहमी परवानगी घेत असताना अशा पद्धतीचे दाखले देत असतात आणि ग्रामपंचायत हिला काही परवानगी द्यायचा अधिकार नसतो, एनओसी असतो. सांगताय ठीक आहे, ग्रामपंचायतीची एनओसी दिली पूर्ण झाली. पण खरा प्रश्न हा ज्यावेळेला आपण तिथे राहिला त्याच्यावर, आज इतक्या चांगल्या आपल्या सोसायटीमध्ये जर पिण्याचं पाणी नसेल, आपल्याला घरात वापरता येणारं पाणी नसेल तर त्याची अवस्था काय होईल. आणि म्हणून या समस्येच्याकडे आपण सगळ्यांनीच निश्चितपणानं खूप गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे. एकीकडे आज आपल्या सगळ्या परिसरामध्ये पाणी देणाऱ्या एजन्सीज असतील, मुख्यतः एनडीपी पाणी देतं, एमआयडीसी पाणी देतं. आपल्या परिसरातून पुढच्या बाजूनी एनएमएमसीच्या मोर्बे धरणाच्या पाईपलाईन गेलेली आहे. वाटेवरचे त्यांची गाव आहेत, त्यांना काही प्रमाणात त्यांनी पाणी दिलेलं आहे. आपण नैना परिसरामध्ये आहोत, तर सिडको म्हणते की कोंढाणे धरणाने कर्जत तालुक्यामध्ये बनवू, हे बनलं की नैना विभागाला पाणी देऊ. तोपर्यंत काय, याचं उत्तर सिडकोनं अद्यापर्यंत आपल्या सर्वांना दिले. आणि बऱ्याच वेळा घडतं असं की वेगवेगळ्या सोसायटी ज्यावेळेला नव्याने निर्माण होतात त्या तिथे राहायला कोणीतरी येईपर्यंत हा प्रश्न विचारला जात नाही. राहायला आले की मग मात्र लोकप्रतिनिधीला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला लागतात. या परिसराचा एक आमदार या नात्याने 2009 सालापासून या परिसरामधल्या नागरीकरणाचे जे प्रश्न याच्यामधला महत्वाचा विषय म्हणजे पाणी. या पाण्याच्या विषयावरती तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धतीने आवाज उठवत आलो, वेगवेगळ्या मागण्या करत आलेल्या. आणि म्हणून नैना झाल्यापासून म्हणजे 2013 या पिरियड पासून आपल्या परिसराची पाण्याची जबाबदारी उचलायला पाहिजे माझी भावना आहे. सिडकोचा चेअरमन मधल्या कालावधीमध्ये मला राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनवलं, तेव्हा सुद्धा या गोष्टीवरती आग्रह झाला होता की त्याच्यामुळे कोंढाणे धरण जे आहे त्या कोंढाणे धरणाचं काम जे अर्धवट थांबलेलं होतं त्याचा कन्सल्टंट नेमला जाणं, त्याची टेंडर प्रक्रिया चालू होणं याच्यासाठी मी पाठपुरावा केला. दुर्दैवानं 2019 सालाच्या नंतर याच्यामध्ये पुन्हा काही प्रगती झालेली नाही. आज स्थिती अशी आहे की आपल्या परिसरामधली आजहीपासूनची सगळी इकडची गावं या परिसरांना पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या पाईपलाईनवरती अवलंबून राहावं लागतं. आणि जिथं तेही नाही तिथे आपल्याला बिकट समस्येला तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून या अनुषंगानं आपल्या सोसायटीच्या कडून आपण सगळ्या रहिवाशांचा सल्ला घेऊन नैना म्हणजे सिडकोचे MD यांना आपण पत्र द्यायला पाहिजे की नैना प्राधिकरण परिसरामध्ये आम्ही आहोत, डेव्हलपमेंट चार्जेस नैनाला या ठिकाणी त्यावेळेला आपण दिलेले असणार, तर या नंतर आम्हाला पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे अशी मागणी आपण करावी. त्याचा पाठपुरावा मी देखील नैना प्राधिकरणाकडे करतो. कारण NJP MIDC हे आता त्यांची मर्यादा संपली, ते आता नव्यानं कनेक्शन देऊ शकत नाही. आहे हे कनेक्शन वाढवून द्यायला सुद्धा ते तात्पुरतं करतात, तर नवीन कनेक्शन ते देऊ शकत नाही. तर त्याचा पाठपुरावा आपल्या सर्वांना करावा लागेल. सिडकोच्या माध्यमातून एक कन्सल्टंट नेमला गेलेला आहे, टाटा कन्सल्टंट, की ज्यांच्याकडे सिडको पाण्याच्या संदर्भामध्ये सर्व पद्धतीच्या समस्यांसाठी त्याच्याकडून सल्ला घेते. मग अशा वेळेला आपण मागे सुचवलेलं होतं की सिडको पनवेल महापालिकेच्या मालकीचं देयक धरण आहे. या देयक धरणाला जर त्याची क्षमता वाढवली तर काही अंशानं तिथे पाणी जास्त मिळू शकतं. आपल्या मागच्या बाजूला जे मोरबे गाव आहे त्या मोरबे गावाच्या वरती तिथे एक छोटा त्या ठिकाणी धरण तलाव हा निर्माण आहे. तर सिंचनाच्यासाठी तो वापरला जातो, पण गळतीमुळं त्याचं पाणी पूर्ण क्षमतेने वापरलं जात नाही, त्याचं पाणी घेता येऊ शकतं. असे थोडे छोटे साठवण तलाव जर वापरले तर त्याच्यातून या भागामध्ये आपली कसं आहे पण कोणाची तरी गरज भागू शकते. त्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी पाण्याच्या समस्या हल करण्याकडं त्याचा उपयोग होऊ शकतो. आज मी आपल्याला सुचवेल, मला माहिती नाही आपल्याकडे वेगवेगळ्या हार्वेस्टिंगची तरतूद आहे का, तर तसं नसेल तर आपल्या सगळ्या गच्चीवरती जे पाणी पडतं ते पाईपलाईननी पावसाळ्यामध्ये खाली येतं. सरफेस वॉटर जे जमिनीवरती पडतं ते कुठेतरी निघून जातं. आता आपल्या सोसायटीमध्ये आपण 5
ट्यूबवेल बांधलेले आहेत. आता त्यांना पाणी नाही असं आपण म्हणतात किंवा ते खराब पाणी असेल, खूप खाली गेलं असेल तर, पण हे जे पाणी सर्व्हिस वॉटर तुम्ही कुठेतरी जिथे कलेक्ट करा त्यातून या ट्यूबवेल रिचार्ज करता येतात की ज्याच्यातून किमान तुम्हाला याला जर पाण्याचा प्रॉब्लेम असला तर तो कायमचा भेटून जातो. अशा पद्धतीचे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला ही समस्या सोडवण्याकडे पुढाकार घ्यावा लागेल. या सोसायटीच्या दृष्टिकोनातून कदाचित हे जे सोल्युशन आहे छोटे असेल, लॉंग टर्मचे असेल, खूप वेळ लागणार असेल, पण याचा पाठपुरावा आपण आज केला नाही तर आजपासून जे केले सुरू होईल 5 वर्षांनी जे होऊ शकेल ते तुम्ही जिथून पाठपुरावा कराल तिथून 5 वर्षांनी होईल तर त्याच्यासाठी अधिक करावे लागतो. आणि मी यासाठी पाठपुरावा करूया. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, सिडको ना या प्राधिकरणाची जबाबदारी या परिसराला पायाभूत सुविधा देण्याची आहे. त्याच्यामध्ये पाणी हे सुद्धा आहे. त्याच्याकडे आग्रह करूया, त्याच्याकडे आग्रह धरून आपल्यासारख्या वेगवेगळ्या सोसायट्यांना एकत्रित करूया आणि त्यांच्या वतीनं एकत्रित आपण सिडकोच्याकडे वेगळ्या प्राधिकरणाकडे मागणी केली तर लवकरात लवकर सिडकोला या बाबतीतला निर्णय घ्यावा लागेल. आणि म्हणून या अनुषंगाने आपण सगळेजण प्रयत्न करूया. आपल्या या गावाच्या परिसरामध्ये सिडको आता नैना प्राधिकरणाच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने टीपी स्कीम असते. म्हणजे त्या टीपी स्कीम मध्ये एखाद्याची जमीन 100 एकर जमीन आहे तर त्या 100 एकर जमिनीपैकी त्यांना 40 एकर देणार आणि FSI देणार. म्हणजे तिथे बिल्डिंग येणार, म्हणजे तिथं पाण्याची गरज वाढणार. ती कुठून भागवणार? ही गरज जर सिडको नैना भागवणार असेल तर आज इथे असलेली जी वस्ती आहे या वस्तीला देखील पाणी द्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण सगळ्या जणांनी मिळून प्रयत्न करूया. आपल्या लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण उचललेल्या पावलामध्ये या ठिकाणी आपल्या सोबत पुढे येण्याची ही जबाबदारी माझी निश्चितपणाने ती पार पाडण्यासाठी आपल्या सोबतीनं मी सज्ज असेल ते या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. आपण आज या निमित्तानं बोलवलं, सन्मानित केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपण जो या ठिकाणी पुढाकार घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून याबद्दल अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आपण पॉलिटास गार्डन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. आज वेळात वेळ काढून आपल्या या ठिकाणी आपले पहिली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लाडका आमदार आदरणीय माननीय सन्माननीय प्रसाद ठाकूर साहेब या ठिकाणी आले. दादांनी आता आपल्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केले, पुष्पहार लावलाय. दादांचं आणि या पंचायत संघटना संस्थेच्या वतीने मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. दादा, या सोसायटीमध्ये 232 संख्या आहे. 232 संख्या आम्ही महाराष्ट्राला राहतो. गेल्या 5 वर्षापासून ही सोसायटी या ठिकाणी स्थापित झाली आणि या सोसायटीला गेल्या 2 वर्षापासून मी अध्यक्षपद भूषवतोय. माझ्याबरोबर पण विश्वास शिंदे असतील, नळ काका असतील, चालया असतील, आमचे शरद आंबेडकर असतील, नितीन गंधारे असतील, आमचे शिक्षक असतील, आमचे गायकवाड साहेब असतील, सर्व कमिटी मेंबर माझ्या सोबत काम करत आहेत. दादा, आमची सोसायटी जवळपास 2.5 एकर बसली आहे. या सोसायटीमध्ये एसटी पासून वॉटर सोर्सिंगची सर्व सुविधा या ठिकाणी केली गेली आहे. राहिला विषयांचा दादा आपण आधार आंदोलन या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्या सोसायटीमध्ये दादा पाण्याचा फार मोठा प्रयत्न करतात. पाण्याचा विषय फार गंभीर आहे. आम्ही रोज 8 ते 10 टँकर कार्यक्रम आहोत पाण्याचे आणि त्याची आम्ही किंमत वस्तू 1150 रुपये टँकर होतो. त्याच्यामध्ये
आणि जवळपास 1.5 लाखाचं बिल आमचं या ठिकाणी त्या पाणी टँकर द्यावं लागतं आम्हाला. पाण्याची फार वाईट अवस्था आहे आमची आणि उन्हाळ्यात आम्हाला पाणी मिळत नाही. आमच्या इथं 6 बोली आहेत, तर 6 बोलीपैकी एका बोला पाणी नाही. आपल्या समोर आपल्या सुनील मस्कर आहे, त्यांच्याकडनं आम्ही एक बोल लावून त्यांच्याकडे पाणी व्यवस्था करून गेली आहे, पण ती सुद्धा बोल आता आमची आखली गेली आहे. पाण्याची फार दैनीय अवस्था झाला. बाकीचा विषय आमच्या सगळे झालेला आहे, फक्त पाणी हा जो विषय जर आला तर मला असं वाटतं की आमच्या 235 लोकांचा आपला फार मोठा प्रकार आशीर्वाद लागला आहे. लोगों ने सबसे दुलारे बाबा साहेब अम्बेडकर 14 अप्रैल को आता इनका जन्म दिवस लोगों के लिए कार्य किया उन्होंने बरबस जीवन था उनका संघर्षों से भरा तिकडे हा नमस्कार. कोकण डायरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पनवेलमधील कॉल्टाईज गार्डन सोसायटी या सोसायटीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. आज इथे पनवेलचे आमदार आमदार प्रशांत ठाकूर येऊन गेलेले आहेत आणि या सोसायटीला त्यांनी भेट दिलेली आहे. आपण आज जाणून घेऊया सोसायटीचे सदस्य आणि बाकी सगळी मंडळी आहेत त्यांच्याकडून त्यांच्या काय भावना आहेत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आणि आमदार साहेब येऊन गेले त्यानिमित्त. सर नमस्कार. आज इथे कॉलिटास गार्डन सोसायटीमध्ये आम्ही सर्व सभासदांनी मिळून नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते. सर्व सोसायटीतले सदस्य मिळून ही जयंती साजरी केली जाते आणि आज या ठिकाणी प्रशांतदादा ठाकूर साहेब इथे आले होते. त्यांनी आम्हाला याबद्दल मार्गदर्शन केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या देशाचे खूप मोठं नेतृत्व होतं आणि त्यांना या देशाची जी संविधान आहे त्याचे ते शिल्पकार आहेत. याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी बरेच समाज प्रबोधन कार्यक्रम कार्य केलेले आहे आणि समाजातील तळागाळातील लोकांसाठी त्यांनी बऱ्याच गोष्टी समाज सुधारणा केलेली आहे आणि म्हणून त्यांचा जे फॉलोअर्स आहेत, त्यांचे जे अनुयायी आहेत ते दरवर्षीप्रमाणे ही जयंती साजरी केली जाते. त्यापैकीच आम्ही लोक आहोत आणि आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी ही आम्ही जयंती साजरी करतो आणि इथून पुढेही ही अशीच साजरी होईल आणि इथून पुढे आम्ही साजरी करत राहू, हे आमचं तुम्हाला सांगणं आहे. सोसायटीच्या वतीनं ज्या काही भावना त्या व्यक्त झाल्या आहेत आणि दरवर्षी जयंती साजरी केली जाईल झाला आज कशा काय भावना आहेत आपल्या? खूप आनंद झाला आहे. ज्यावेळी आपण ह्या अशा जयंत्या साजऱ्या करतो, विशेषतः आजच्या दिवसाबद्दल मी बोलेन. आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आंबेडकर महामानव झाले हे केवळ घरात बसून नाही झालेले आहेत किंवा अन्याय जर त्यांनी सहन करत राहिले असते तर ते कधीच महामानव झाले नसते. सगळ्यात पहिला त्यांनी आवाज उठवला तो अन्यायाविरुद्ध आणि दुसरं महत्त्व त्यांनी दिलं ते शिक्षणाला. म्हणूनच ते संविधान लिहू शकले किंवा संविधानामध्ये त्यांचा जो सिंहाचा वाटा आपण मानतो हे केवळ त्यांच्या शिक्षणामुळे. मग आज इथं उपस्थित जो पालकवर्ग आहे त्यांना मी सांगू इच्छिते की आजच्या पिढीला रोज आपल्या मुलांना त्यांनी शिक्षणाचं महत्त्व रोज पटवून दिलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आज जी इथे जयंती साजरी केली तिचं महत्त्व ठरेल. निश्चित त्याला कसं ज्ञान मिळतं हा संदेश बाबासाहेबांनी दिला होता. आपण आधी आणखी देखील सदस्य आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्या. सर काय म्हणाल? नमस्कार. प्रथम मी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो त्यांच्या जयंतीनिमित्त. आणि त्यांनी जे काही घटना लिहिलेली आहे भारतासाठी त्यातली मला त्यांची 5 तत्त्वं आवडलेली आहेत. कारण आमची सोसायटी म्हणजे एक मिनी भारत आहे, सगळे एकत्र गोविंदाने नाचतात. तर त्यांना मला असं आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्याचप्रमाणे आपल्या अधिकार, कर्तव्य, हक्क ह्याच्यासाठी जागृत राहा.
आवश्यक आहे आणि हाच वासा आम्ही घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवू आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही सगळे एकत्र येऊन ह्या कामाला हातभार लावू. धन्यवाद. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि त्यातून आपला पुढचा कार्यभाग साधा, हा संदेश घेऊन ही सोसायटी यांनी हा कार्यक्रम केलेला आहे. सर कौन है? हिंदी में आप बात करेंगे. आपल्या सोसायटी ही जसं यांनी सांगितलं भारताचं म्हणजे सर्व धर्माची आणि सगळी लोक आहेत. आपले हिंदी भाषिक इथे देखील आहेत. सर आप कहेंगे आज जो प्रोग्राम यहाँ पर हुआ क्या लग रहा है आपको? बहुत सुंदर लगा, बहुत ही एक आनंद की प्राप्ति हुई. और पहले सर्वप्रथम मैं बाबा साहेब आम्बेडकर जो हमारे संविधान रचयिता हमारे देश के और उनके संविधान पे हमारा देश चलता है, उन्हें नमन करते हुए मैं हमारे जो कॉलोनी कमेटी है यहाँ पर उनके द्वारा जो काम किए जाते हैं, बहुत ही अच्छा डिसिप्लिन इस कॉलोनी में, इस जो सोसाइटी में है होता है, वो बहुत ही अच्छा, बहुत ही खुश. मैं अभी जस्ट ही आया हूँ यहाँ पे, लेकिन सभी बड़े प्यार से रहते हैं लोग. बहुत हर त्योहारों को, हर जो भी यहाँ पे फंक्शन होते हैं, सब मिलजुल कर उसे निभाते हैं. बहुत प्यारा लगा. जस्ट 5-6 महीने ही मुझे यहाँ पर आकर हुए हैं. और विशेषतर आज जैसे इतने महान व्यक्तित्व जैसे हमारे आमदार साहब प्रशांत ठाकुर साहब यहाँ पे आए थे, और समय समय पर जब भी जो भी यहाँ पे कार्यक्रम होता है, बड़ा खूबसूरत, बहुत अच्छे ढंग से यहाँ के हमारे सज्जन और देवियाँ, हमारे बच्चे सभी उस पर इतने प्यार से इन्वॉल्व होते हैं. मुझे बड़ा खुशी हुआ इस चीज़ को देखकर, जस्ट कि मैं अभी आया हूँ. क्या लगता है विधायक जी आए थे, उन्होंने जो बात कही, आपको लगता है आपकी समस्या दूर होगी? बिल्कुल निश्चित ही, निश्चित. जाणून घ्या आणखी आपले एक सदस्य आहेत त्यांच्याकडून. नमस्कार. परमपूज्य बाबा साहब अम्बेडकर की 131वीं जयंती पे सादर नमन करते हुए हम लोग आज अपनी सोसाइटी में पनवेल विधानसभा के ऊर्जावान एवं यशस्वी विधायक माननीय प्रशांत ठाकुर जी को हम लोगों ने आमंत्रित किया था, जो कि वहाँ पे अभी आके गए हैं. उनको हम लोगों ने अपनी समस्याओं से अवगत कराया. भली भांति वो हमको आश्वासन भी दिए हैं कि जहाँ तो यथाचित हमारी सहायता वो करेंगे. हमें उम्मीद है की हमारी समस्याएं जल्दी दूर हो जाएंगी. पहिल्याच शिका, संघटित व्हा जो संदेश आहे त्याप्रमाणे सोसायटी संघटित आहे. एक चांगला कार्यक्रम इथे संपन्न झाला आणि आपण आणखी आपले एक सदस्य आहेत कमिटीचे, त्यांच्याकडनं जाणून काय वाटते तुम्हाला? आज आमदार येऊन गेले आणि एकंदर कार्यक्रम झाला, त्या संदर्भात तुम्हाला इथे कसं वाटते? प्रथमतः सर्वांना माझा सविनय जय भीम. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती साजरी होत असताना आम्ही या क्वालिटस गार्डनच्या सर्व सभासदांना एवढा फार आनंद होत आहे. आणि आज माननीय प्रशांतदादा ठाकूर हे पनवेलचे आमदार आम्हाला येऊन चांगलेसं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि इथल्या सोसायटीच्या सर्व समस्या वगैरे त्यांनी जाणून घेतल्या. आणि सय्यद अकबर साहेबांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांना आश्वासनही दिलेलं आहे की मी त्या सर्व ह्याची कामाची पूर्तता करेन आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचे सगळं सोडवेन वगैरे मी. आणि मागील काही काळ जो कोरोनाचा गेला त्यांना आणि ते संपून जो आज नव्याने आज जे उत्साहाने बघील, मला वाटतं बरं 2-3 वर्षानंतर काही जयंती साजरी झाली नाही आणि आज ही जयंती साजरी होत आहे. आम्हाला भरपूर आनंद मिळत आहे आणि भरपूर खुशी मिळत आहे. धन्यवाद. म्हणजे सोसायटीच्या वतीनं जे सूत्रसंचालन सुश्राव्य केलं त्यांचे आपण भावना जाणून घेऊया. नमस्कार. आज दिनांक 14 एप्रिल महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आपण क्वालिटास गार्डन सोसायटीमध्ये साजरी केलेली आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे लोकप्रिय आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर यांना निमंत्रित केलेलं होतं. त्याचप्रमाणे ते आपल्या आग्रहास्तव आलेसुद्धा होते. त्यानंतर त्यांनी आपल्या सोसायटीमध्ये येऊन आपल्या सोसायटीच्या काय काय समस्या आहेत ह्या समस्या जाणून घेतल्यात. त्याचप्रमाणे त्याचं किती पूर्तता करता येईल याचा प्रयत्न मी करेल असं त्यांनी आपल्याला आश्वासनसुद्धा दिलं आहे. आणि आज 14 एप्रिल रोजी सांगायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ह्या शिक्षणाचा घोट ज्यांनी घेतला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने हा शिक्षणाचा घोट घेतलाच पाहिजे. जर घेतला तर आपण जगामध्ये माणूस म्हणून माणसासारखे जगू शकू असं आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. या निमित्ताने मी सर्वांना एकच इच्छितो की आपण माणसाने माणसासारखे वागावे आणि सगळ्यांना प्रेमाशी राहावे. धन्यवाद.
सण आणि उत्सवासह असे सामाजिक उपक्रम देखील महत्त्वाचे आहेत. ते उपक्रम या सोसायटीमध्ये साजरे होतात. कोकण डायरीच्या माध्यमातून आपण आज सोसायटी यांचं कार्य सगळं पाहिलेलं आहे. आमच्याकडून देखील आपल्याला शुभेच्छा. कॅमेरामन सावीर शेखसह किरण बाथम, कोकण डायरी. AK सलून या नवीन पनवेलच्या सलूनकडून यावर्षी नव्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम साजरा झाला. भाजप नेते सय्यद अकबर यांच्या प्रेरणादायी सहकार्यामुळं सलून चालक अमजद खान यांनी त्यांच्या सहकारी मित्रांसोबत हा जयंती उत्सव साजरा केला. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज घटने के शिल्पकार महामानव परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनकी आज महाराष्ट्र नवी मुंबई पनवेल के अंदर 131वीं जयंती यहाँ पे मनाई जा रही है. मैं सैयद अकबर, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, साथ ही साथ संपादक कोकण डायरी, मैं प्रथमतः बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करता हूं और सारे हिंदुस्तान भाइयों को इस जयंती की शुभेच्छा देता हूं. हमारे जो महामानव परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, आज उनका पैदाइश दिन है. आज 14 तारीख है, 14 अप्रैल है. ये 14 तारीख जो है बहुत स्वर्ण अक्षर के अंदर लिखी गई है, क्योंकि बाबा साहब का जन्म आज 14 तारीख को हुआ और हिंदुस्तान के 14 रत्न बोलकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को रत्न बोलकर पुकारा गया. साथ ही साथ बाबा साहब की वजह से आज हिंदुस्तान के अंदर 14 विद्यापीठ हो गए. यही 14 तारीख लकी इसलिए बोली जाती है. साथ ही साथ धम्म प्रवर्तन ये भी मनाया गया. ये आज ही दिन मनाया गया. और मैं बड़े फक्र से कहना चाहता हूँ क्या बाबा साहब के संविधान की वजह से हम आज खुलेआम सांस ले रहे हैं. बाबा साहब अम्बेडकर की तस्वीर हमारे सीने में है और उस तस्वीर को किसी को हाथ लगाने का हक नहीं है. इंशाअल्लाह अल्लाह चाहे अगर कोई हाथ लगाएगा तो उसके हाथ कलम किए जाएंगे. वो तस्वीर हमारे सीने में बाबा साहब की. आज बाबा साहब की वजह से हम सारे हिंदुस्तान भाई आज कानून के अंदर चल रहे, कानून दायरे में चल रहे. मैं आज यही कहना चाहता हूँ क्या बाबा साहब आंबेडकर ना होते. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कोकण आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण डायरी. कोकण डायरी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक आणि शेअर करा.